गुड मॉर्निंग. कशा सगळे? आय होप सगळे चांगले असतील. मी हे खूप छान आहे. कामाची सुरुवात झालेली आहे. बेडरूममध्ये जो बेड आहे तो मी चेंज केला. बेडशीट चेंज केलेली. लोड आहे, लोडचे कवर ते बरेच दिवसापासून मी चेंज नव्हते केले. ते कवर चेंज केलेत, धुवायला टाकलेत. बाकीचे जे आहेत उशाचे कवर तेही मी चेंज केलेत. मी हे आठवड्यातनं एकदा करते, कारण डेली मला होत नाही हे करायला, कारण डेली खराब पण होत नाही बेडशीट. माझ्याकडे कोणच नसतं. शामीन, मी आणि सूरजही बाहेर आहे. जवळजवळ आता त्याला 1 महिना होतो आहे तो मीतकडे आहे. त्याला इथे झोप येत नाही कॅन्डीमुळे, तो इथे नसतो. तर बघा बाहेरचं जे आहे लोकेशन खूप छान आहे. सकाळी मुंबईचे जे लोक आहेत, लहान मुलं तर सकाळी सकाळी दिसतात स्कूलमध्ये जाताना. बिचारे सकाळीच उठून बॅगा वगैरे घेऊन, वॉटर बॉटल, टिफिन झोपेतून उठलेलेच असतात आणि तसेच तयार होऊन सकाळी मुलांना बस घ्यायला येते. तर बसमध्ये मुलं जाताना मी बघते. तर बघून थोडं हे वाटतं, कारण आमची जी लाईफस्टाईल होती तेव्हाची वेगळी होती. आम्ही खूप आळशी होतो असं वाटतं मला आत्ताच्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये. आत्ताची मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे अगदी 4.5 वर्षापासूनच मुलं स्कूल आहे, स्कूलचं जे बॅगचं ओझं आहे, वॉटर बॉटल आहे, जबाबदाऱ्या आहेत, छोट्या मोठ्या, सकाळी उठणं आहे, हे करतात. तर माझा चहा वगैरे घेऊन जायला मी चहा केला. आणि शामीन आहे झोपलेली, तिला मी उठवत नाही आता, कारण ती उठली की तिचं चालू होतं मध्ये. तर मी आता झाडांना पाणी वगैरे टाकलं आहे, कारण झाडं ही कोमजली होती. तर मी अल्टरनेट डे पाणी टाकते. पाणी मी डेली टाकत नाही, कारण जास्त पाणी टाकलं की झाड हे होतात, सडून जातात. ॲक्च्युली मनी प्लांट बघा अगदी छोटे छोटे आहेत. कॅन्डीने सगळे खाऊन टाकले होते आणि कसेबसे मी यांना पाणी टाकून थोडेफार हे जिवंत झालेत आता. नाहीतर आमच्याकडे झाड टिकतच नाही. आणि हे बघा माझा औषधांचा सगळा गठ्ठा पडलेला आहे. ज्यांची एक्सपायरी डेट गेलेली आहे ते सगळे मी बाहेर काढलेत. आणि माझ्या ज्या आता ऑपरेशनच्या गोळ्या आहेत एवढ्या खूप साठलेल्या. आणि आत्ता मी चहा, परोठा अगोदर नाश्ता करून घेते. आणि हे अंडा फ्राय आहे शामीनचा नाश्ता, कारण तिला जायचं आहे ऑफिसला. ऑफिसचा तिचा टिफिन असतो, त्यामुळे मला तिचा टिफिन बनवायचा नसतो दुपारचा. पण नेक्स्ट मंथपासून मीच बनवेल तिचा टिफिन, कारण माझा ऑपरेशनमुळे तिला मी सांगितलेलं की तू ऑफिसमध्येच जेवणाचा टिफिन हे कर. तर तिने ते लावलेला. पण तिथे ती त्यांना भातच मागते. तिला भातच खायला आवडतो, ती जास्त भात खाते. तर तिला मी आत्ता बंद करणार, तिचा टिफिन बंद करणार तिकडचा, कारण भात हा चांगला नसतो खायला. एक टाईम ठीक आहे रात्रीचा किंवा एखाद्या वेळेस, पण ती डेली भात खाते, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि तो भात मला तिचा कमी करायचा आहे. तर मी घरीच तिचा टिफिन बनवून तिला रेडी करून देत जाईल नेक्स्ट मंथपासून. कारण आत्ता माझ्या ऑपरेशनचे स्टिचेस वगैरे पण बऱ्यापैकी आत्ता हे होतात. थोडंफार दुखतं आहे, पण ठीक आहे, चालतं तेवढं. मी ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये पण बरीच कामं केलेली. ही कठीण कामं होती घराचे, म्हणजे बरेच कामं अशी ती मी ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये केली. सगळ्या जबाबदाऱ्या मी केलेल्या. तर बरं वाटतं जेव्हा आपण एखाद्या कामाबद्दल प्रामाणिकपणे काम करतो, तर ते काम केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट येतो तो पॉझिटिव्ह आल्यावर खूप बरं वाटतं. आणि मी आत्ता शामीनला दिला आहे अंडा फ्राय, चपाती, परोठा, आणि मीही घेतला. आणि दोघींनी नाश्ता वगैरे केला. आणि बाहेर मी थोडासा वेळ घालवलेला गॅलरीमध्ये. मी सकाळी उठल्या माझी गॅलरीमध्येच एंट्री असते. जोपर्यंत मी गॅलरीत जात नाही तोपर्यंत मला बरं वाटत नाही. मला सवय झालेली आहे गॅलरीमध्ये जायची. आणि आत्ता मी लावली वॉशिंग मशीन, कारण सकाळी पाणी येतं, संध्याकाळी पाणी येतं, दोन्ही टाईम पाणी येतं. आणि मी आत्ता इकडचं जे टाकीचं काम होतं, नळाचं काम होतं, तेही मी कंप्लीट केलं आहे, कारण इकडचा नळ खराब झाला होता. तर मी सगळं काम करून घेतलेलं आहे. आता राहिलं माझं इन्व्हर्टर राहण्याचं हे जे आहे इन्व्हर्टर अशामुळे राहिलं, कारण सुरूला मी बऱ्याच दिवसापासून सांगते की इन्व्हर्टर करून घे. तो करत नाही आहे. जर इन्व्हर्टर खराब झालं किंवा बंद पडलं तर याची सगळी जिम्मेदारी मी सूरजवर देईल. आणि ह्याची सजा मी नक्की देईल, कारण मी त्याला एखादी जबाबदारी दिली तर तो पूर्ण करत नाही. आणि राहिला मीतकडे पण मी 1-2 जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, पण मीत माझ्या समोर येत नाही. तो घाबरतो मला खूप. माझ्या वाढदिवसालासुद्धा वेळेवर आला आणि पटकन सगळेजण होते, त्यामुळे मी ओरडणार नाही हे बघून तो निघून गेला. त्याने 1-2 चुका केलेल्या आहेत, पण त्या चुका काय आहेत त्या मी आता या व्हिडिओच्या मार्फत नाही सांगणार आहे. तर सूरज आणि शामीन
आणि मीत, खुशी हे सगळे पोरं माझ्यासमोर वाढलेले आहेत लहानपणापासून. आणि यांच्यामध्ये माझा फार जीव आहे, कारण माझा जो एकटेपणा आहे किंवा माझा जो म्हणजे बराच काळ या मुलांनी मला सपोर्ट केला, मी त्यांना सपोर्ट केलेला आहे. तर मी आता करते किचनमध्ये थोडीशी साफसफाई, कारण फ्रीजचं पाणी जे आहे ते बाहेर येतं आणि फ्रीज जो आहे तो माहीत नाही का, ते फ्रीजचं पाण्याचं पण मला करायचं आहे. तर मी आता काय मसाल्याचे डबे वगैरे जे आहेत ते धुवून घेतलेत. त्याच्यामध्ये धण्याची पूड, हळद, मीठ, मिरची, मसाले हे सगळे भरून ठेवलेले आणि सगळं किचन थोडाफार आवरलेला. जे माझे एक सामानाची एक्स्ट्रा सामानाची म्हणजे महिन्याचं जे सामान असतं ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि बाकीचं जे एक्स्ट्रा सामान असतं ते माझी स्टीलची कोटी आहे त्याच्यामध्ये मी सगळं भरून ठेवते. जसं जसं लागलं मला तशी मी ते काढून घेते. आता तीही कोटी मी घासून घेतलेली, कारण ती बऱ्याच दिवसापासून तशी ठेवली होती, तर ती आता ठेवून हे होतं, तर मी अधूनमधून ती घासते. एक सामान मी कधी किचन साफ, कधी बेडरूम साफ, कधी हॉल साफ, असं माझं चाललेलं असतं. तर मी आता मळते कणिक आणि आता करते चपात्या. दुपारच्या जेवणाची मी तयारी करते. वांग्याचं भरीत आहे आणि जाड चपात्या करणार आहे मी. तर पातळ चपात्या खाऊन मला आला कंटाळा. मला खायची खरं तर भाकर, पण शामींमुळे मी आता ती भाकर करत नाही, कारण ती खात नाही भाकर, मग दोन मला बनवायला होत नाही आहे. तर मी आता माझ्यासाठी करते वांग्याचं भरीत आणि सोबत जाड चपाती. रात्रीचं पण थोडंफार जेवण उरलेलं आहे, कारण सूरज नसल्या कारणाने बरंच जेवण उरतं आणि ते फेकणं हे चांगलंही नसतं अन्न, कारण अन्नाची कदर ही करायला पाहिजे. मुलंही अशी आहेत की त्यांना सगळं मिळतं म्हणून ते अन्नाची कदर करत नाही, पण ज्यावेळेस कधी आपण जातो आणि उपाशी राहावं लागतं त्यावेळेस अन्नाची कदर कळते. तर मी आता फोडणी दिलेली आहे. कांदा, टोमॅटो, परत मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकत नाही वांग्याच्या भरीतमध्ये, मला ते आवडत नाही. मी खरं तर फोडणी पण कधीच देत नसते वांग्याच्या याला, पण शामींमुळे मी देते. मी फक्त कांदा, त्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण याचा ठेचा आणि जिरं हे मी टाकूनच बनवते. पण शामींमुळे मी आज त्याच्यामध्ये फोडणी दिलेली. मी राई वगैरे पण टाकत नाही, कारण मला राईसुद्धा आवडत नाही वांग्याच्या याच्यामध्ये. तर माझ्या झाला जवळजवळ जेवणाचा म्हणजे जो काही मेनू होता, वांग्याचं भरीत आणि चपाती. भात रात्रीचा होता, कारण शामीनच खाणारी आहे भात. ती कशासोबत पण भात खाते, तिला काही असं लागत नाही की तिला भात, तिच्यासाठी आहे भात. तिची झाली तयारी आता जाण्याची, ती आता निघणार आहे ऑफिसला आणि माझं चाललं आहे आता घरातलं काम. एकटेपणा वाटतो मला सूरज नाही तर, कारण सूरज बरेच दिवस झाले, जवळजवळ 1 महिना होते तो घरी नाही आहे आणि मला आता अक्षरशः कंटाळा आला घरामध्ये. कँडी पण नाही आहे, सूरज पण नाही आहे, शामीन पण जॉबला असते आणि दिवसभर माझं चाललेलं असतं एक तर गॅलरी किंवा मग माझे जे ब्लाऊज आहेत, फॉल बिडिंग आहे, छोटी मोठी घरातली कामं आहेत त्याच्यामध्ये. पण आज तर अक्षरशः मला खूप कंटाळा आलेला, कारण एकटंसं वाटतं मला. गावी जायचं म्हटलं तर माझं ऑपरेशन आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की आई असताना जी वेगळी आपुलकी असते बाहेर जाण्याची, ती राहत नाही आई वडील गेल्यानंतर. तर ते थोडंफार मिस करते आईवडिलांना, वाटत असूनही मी इग्नोर करते जायला, कारण माझं नेचर हे वेगळं आहे. मला कोणी एकदा जरी बोललं तर मी ते मनाला लावून घेते आणि या नेचरमुळे मला आणि जमत पण नाही मला एक आपलेपणा वाटत नाही आहे. मी आयुष्यामध्ये माझी मैत्रिणी आहेत, आत्ता रुपालीचं मला फोन, सीमाचा की आमच्या घरी ये. मी आयुष्यामध्ये माझ्या बहिणीकडे सुद्धा नाही गेलेली. माझ्या बहिणीचे एवढे लग्न झाले, फक्त एकदाच त्यांच्या लग्नामध्ये, पण कधी मी त्यांच्या घरी नाही गेली, माझा भाऊ सोडून आणि माझा मामा सोडून. तेही मामाकडे शिकायला म्हणून, पण बाकी मला कोणाच्या घरी राहायला आवडत नाही, कारण माझं नेचरच असं आहे. मला परफेक्ट आणि म्हणजे माझ्या पद्धतीने पाहिजे, मी ॲडजस्ट नाही करत, म्हणजे होत नाही मला ॲडजस्ट त्यामुळे मी घराच्या बाहेर सहसा नाही पडत. तर असो, हे माझं आज जे कामाचं रुटीन आहे ते जवळजवळ होत आलेलं आहे. वांग्याचं भरताची मी वाट पाहते, मला लागली खूप. भांडी वगैरे पडलेली आहे, ती भांडी घासून घेतलेली आहे, कारण जोपर्यंत कामवाली येत नाही तोपर्यंत मलाच करावं लागेल. आणि आमची जी ही कामवाली आहे ती राहते एव्हरशाईन लास्ट स्टॉपच्या तिथे, तिला यायला जायला होत नाही पावसामुळे, कारण इकडे एवढं पाणी साचलेलं या
पावसाळ्यामध्ये अक्षरशः गाड्या वगैरे लोकांच्या, आणि बघितलं असेल तुम्ही न्यूजला पण प्रचंड या साईडला पाणी साचतं आहे. आणि आम्हीसुद्धा 3 दिवस लाईट पण नव्हती आणि मी आणि शामीन घरामध्ये, सूरज मीतकडे झोपलेला. तर आम्ही दोघींनी कसे कसे दिवस काढले त्या आठवड्यामध्ये या पावसामुळे. तर या साईडला जर कोणाला यायचं असेल तर पाऊस बघूनच या. मी आता काढलाय पसारा सगळा हा जो ठेवायचा आहे तिथे आहे पसारा. आता मी घेतलेला आहे जेवण, ठेचा आहे, वांग्याचं भरीत, बटर आणि चपाती, आणि हे शामींचं दिलेलं आहे पण तिला मी चटणी नाही दिली. जेवणही झालं, सगळी कामं झाली. आता मी एकटी घरी आहे आणि कॅन्डीला भेटायचा विचार करते. पण कॅन्डी अशी आहे की तिला बघितलं की मग ती आजारी पण पडलेली. जेव्हा आमच्याकडनं गेलेली ती तर खूप दिवस आजारी होती, तिला ताप वगैरे आलेला, तिचे केस वगैरे सगळे कापले सूरजने आणि मम्मीने. आणि आता मी सोलापूरला जाऊन आलेले, तर सोलापूरला जातानाचे हे व्हिडिओ आहेत आणि खूप मजा केली सोलापूरला जाताना. तर माझे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.